प्रेशर म्हणजे काय बघूया पहिले आपण मित्रांनो. विस्कॉसिटी ची कन्सेप्ट आणि विस्कॉसिटीचे प्रॉब्लेम मागच्या लेक्चर मध्ये बघितले आपण. आता प्रेशर, प्रेशर मेजरमेंट, मॅनोमीटर्सचा अभ्यास आणि प्रेशरचं युनिट याच्यावर आपण अभ्यास करणार आहे. टाइप्स ऑफ प्रेशर. तर इकडे बघा, प्रेशर मध्ये द रेशो ऑफ फोर्स पर युनिट एरिया इज कॉल्ड एज अ प्रेशर. द रेशो ऑफ फोर्स पर युनिट एरिया इज कॉल्ड एज अ प्रेशर. प्रेशर म्हणजे काय? फोर्स पर युनिट एरिया. हा, फोर्स पर युनिट एरिया म्हणजे एखाद्या गोष्टीवर जर फोर्स लागला आणि केवढ्या एरियावर लागला त्याला काय म्हणून आपण प्रेशर अप्लाय झालं. काय अप्लाय झालं? प्रेशर अप्लाय झालं. हा, तर प्रेशरचं युनिट काय आहे? फोर्सचं असतं न्यूटन, एरियाचं काय असतं? मीटर स्क्वेअर. म्हणजे प्रेशरचं युनिट काय राहील? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. प्रेशरचं युनिट काय राहील? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. लक्षात. आणि फ्लुइड प्रेशर म्हणजे काय? जे एखाद्या फ्लुइडवर जेवढ्या एरियावर जे प्रेशर ऍक्ट व्हायला लागलं, फोर्स ऍक्ट व्हायला लागला का तेवढा एरिया आणि तेवढा फोर्स याचा रेशो म्हणजे फ्लुइड प्रेशर. लक्षात. तर न्यूटन पर मीटर स्क्वेअर याचा युनिट असतं 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे 1 पास्कल असतं. 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे किती असतं? 1 पास्कल. तर आपण आता कन्व्हर्जन बघणार आहेत. 1 न्यूटन पर मीटर, 1 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 1 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे 1 किलो पास्कल. आणि 1 किलो पास्कल म्हणजे किती? 1 इंटू 10⁻³ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 1 इंटू 10⁻³ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. किलो म्हणजे 10⁻³ असतं मित्रांनो. किलो म्हणजे काय असतं? 10⁻³ त्यालाच आपण हजार म्हणतो. किलो म्हणजे काय असतं? 10⁻³ त्यालाच काय म्हणतो? हजार. नंतर 1 मेगा न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 1 एमपी, 1 इंटू 10⁻⁶ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 1 इंटू 10⁻⁶ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. लक्षात. मेगा म्हणजे काय असतं? 10⁻⁶ म्हणजे 1 वर 6 शून्य. 1 वर 6 शून्य. नंतर नंतर आपण बघणार आहोत 1 गिगा न्यूटन पर मीटर स्क्वेअर. प्रेशरचे सगळे युनिट माहित पाहिजे. आज आता आपण सगळे कन्व्हर्जन बघणार आहे आणि हे कन्व्हर्जन खूप महत्वाचे आहे मित्रांनो. 1 गिगा न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 1 गिगा, गिगा न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे 1 जीपीए. 1 जीपीए म्हणजे 1 इंटू 10⁹ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि गिगा म्हणजे किती असतं मित्रांनो? 10⁹ 1 वर 9 शून्य. आलं लक्षात? 1 वर 9 शून्य. समजलं? हे प्रेशरचे युनिट्स. आलं लक्षात? हा, त्याचं तुम्हाला मी पीडीएफ पाठवून देईन. नंतर आता ह्याच्यातच अजून प्रेशरचे युनिट्स मध्ये बघू आपण. अजून कन्व्हर्जन बघू प्रेशरचे. नंतर मग प्रेशर हेडची कन्सेप्ट बघू. तर आता बघा मित्रांनो, प्रेशर बार पर युनिट आहे. एक बार, हा, एक बार म्हणजे असतं 1 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. लक्षात. एक बार, एक बार म्हणजे किती असतं? 1 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. एक बार म्हणजे किती असतं? 1 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. बार इज ऑल्सो युनिट ऑफ प्रेशर. बार पण काय आहे? प्रेशरचं युनिट आहे. नंतर एक बार नंतर आपण हे कन्व्हर्जन आपल्याला लागणार आहे. न्यूटन, न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. 1 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर प्रेशरला न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये कसं करायचं? बघा मित्रांनो, 1 न्यूटन तुम्हाला मी डिटेल मध्ये सांगतो, नंतर पाठ करायचं. सेंटी, सेंटी म्हणजे किती असतं मित्रांनो? 10⁻⁻² त्याचा स्क्वेअर आहे. सेंटीमीटर स्क्वेअर आहे ना, सेंटीचा स्क्वेअर आहे आणि मीटरचा स्क्वेअर आहे. सेंटी म्हणजे 10⁻⁻² असतं, त्याचा स्क्वेअर आहे. आणि मीटर स्क्वेअर हे 2 इंटू 2 किती होईल मित्रांनो? -4. 2 इंटू 2 किती होईल? -4. 2 इंटू 2 किती होईल? -4. 1 आणि 2 इंटू 2 किती होईल? -4 मीटर स्क्वेअर. ह्या -4 ला जर वरी पाठवलं तर काय होईल ते मित्रांनो? 10⁻⁴ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, 1 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. सेंटी म्हणजे किती असतं? 10⁻⁻² त्याचा स्क्वेअर आहे. 2 इंटू 2 4.
तर त्या -4ला जर वरी पाठवलं तर काय होईल ते इंडायसेसचा घातांकाचा नियम आहे. मायनसला जर वरी पाठवलं तर काय होत असतं प्लस. तर ते काय होईल प्लस 10⁴ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजे 1 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर इज इक्वल टू किती असतं मित्रांनो 10⁴ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. कळालं? नंतर पुढचं 1 न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर. हे कन्व्हर्जन आपल्याला कामा येणार म्हणजे येणार 100%. मला 1 न्यूटन पर एमएम स्क्वेअर. 1 न्यूटन पर एमएम स्क्वेअर. न्यूटन मिली म्हणजे किती असतं मग मित्रांनो 10⁻³ चा स्क्वेअर मीटर स्क्वेअर. हा 3 इंटू 2 किती असतं मित्रांनो 6. 3 इंटू 2 किती होईल 6. हा मिली म्हणजे असतं 10⁻³ तुम्हाला लिहून ठेवतो. सेंटी म्हणजे सी म्हणजे 10⁻². त्याचा स्क्वेअर आहे म्हणून आपण स्क्वेअर घेतला इथं. इथं पण तसंच मिली 10⁻³ त्याचा स्क्वेअर म्हणून स्क्वेअर घेतला. 3 इंटू 2 6. 1 इंटू 10⁻⁶ मीटर स्क्वेअर. आणि ह्याला जर वरी घेतलं तर 10⁻6 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजे 1 न्यूटन पर एमएम स्क्वेअर इज इक्वल टू 10⁻6 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. समजलं? हे पण युनिट कामाला येणार आहे. 1 न्यूटन पर एमएम स्क्वेअर इज इक्वल टू 10⁻6 न्यूटन पर 10⁻6 न्यूटन पर एमएम स्क्वेअर. समजलं? आणि 1 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर इज इक्वल टू 10⁻⁴ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हा आता आपण काय करू पुढचं बघू आता. लक्षात एवढं झालं. आता पुढचं बघू. आता आता प्रेशरच्या टाइप्स बघू पहिलं. हा प्रेशरच्या टाइप्सच्या आधी प्रेशर हेडची कन्सेप्ट घेऊ शकतो. प्रेशर हेड. प्रेशर हेडची कन्सेप्ट घेतो. एखाद्या रेस्ट कंडिशन पासून पाण्याच्या रेस्ट कंडिशन पासून रेस्ट म्हणजे इथं जमीन. लक्ष द्या इकडं. पाण्याच्या रेस्ट कंडिशन पासून ते त्याच्या फ्री सरफेस लेवल पर्यंतची जी हाईट असते त्या हाईटला म्हणतो आपण प्रेशर हेड. त्या हाईटला काय म्हणतो प्रेशर हेड. म्हणजे समुद्र सपाटीमध्ये पण समुद्राच्या तळाच्या लेवल पासून ते वरच्या लेवल पर्यंत जी हाईट असते त्याला काय म्हणतो आपण प्रेशर हेड. काय म्हणतो प्रेशर हेड. प्रेशर हेड इज नोटेड बाय एच. प्रेशर हेड इज नोटेड बाय एच. तर तुम्ही जर याला डेफिनेशन मध्ये लिहायचं तर कसं लिहितात the vertical height of the free surface above any point in the liquid at rest. The the vertical, the vertical height, height, the vertical height of the vertical height of the free surface of the free surface above any point at rest. रेस्ट पासून ते फ्री सरफेस पर्यंतची जी हाईट आहे त्याला काय म्हणतो आपण प्रेशर हेड. प्रेशर हेड काय म्हणतो त्याला आपण प्रेशर हेड. तर पी इज इक्वल टू रो जी एच असतं. पी इज इक्वल टू काय असतं रो जी एच. लक्षात असली मसाले सच सच रो जी एच असं लक्षात ठेवायचं. लक्षात रो जी एच. रो म्हणजे डेन्सिटी, जी म्हणजे ग्रॅव्हिटी, एच म्हणजे हाईट. तर पी इक्वल टू रो जी एच असतं. तर आपल्याला एच कसं काढायचं पी बाय रोची. एच ला काय म्हणणार आहे आपण प्रेशर हेड. हेड इज नथिंग बट हाईट. हेडलाच काय म्हणतो आपण हाईट. तुम्हाला पुढे चालून बर्नौलीज थेरम बघायचंय सगळ्यांना. मेकॅनिकल असो सिव्हिल असो केमिकल असो या तिन्ही ब्रांचला आहे. तर
त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याची कन्सेप्ट कामाला येणार आहे. तर एच चं युनिट कसं तयार करायचं? न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे प्रेशरचं युनिट आहे. हा, आणि ह्या रोजीचं युनिट आहे न्यूटन पर मीटर क्यूब. रोजी म्हणजे स्पेसिफिक वेट. याला तुम्ही असं पण लिहू शकता, एच इज इक्वल टू पी बाय स्मॉल डब्ल्यू. काही काही पुस्तकात पी बाय स्मॉल डब्ल्यू दाखवलंय, काही काही पुस्तकात पी बाय रोजी दाखवलंय. दोन्ही पण एकच आहे. स्मॉल डब्ल्यू म्हणजेच रोजी ना, तुम्हाला माहिती स्पेसिफिक वेट. लक्षात. तर न्यूटन न्यूटन कॅन्सल, ह्याच्यातले 2 मीटर, ह्याच्यातले 2 मीटर कॅन्सल. वरी गेलं तर हेडचं युनिट काय झालं? हेड युनिट इज मीटर. प्रेशर हेडचं युनिट काय झालं? मीटर. प्रेशर हेडचं युनिट काय झालं? मीटर. व्हॉट इज द प्रेशर हेड? द व्हर्टिकल हाईट ऑफ द फ्री सरफेस अबाव एनी पॉइंट ऍट अ रेस्ट. रेस्ट पासून जी व्हर्टिकल हाईट आहे फ्री सरफेस, त्यालाच काय म्हणतो आपण? प्रेशर हेड. इट इज युनिटेड बाय एच. SI युनिट इज मीटर. SI युनिट इज मीटर. बघा, आता नेक्स्ट आहे प्रेशरच्या टाइप्स. तर टाइप्स ऑफ प्रेशर मध्ये सगळ्यात पहिलं ऍटमॉस्फेरिक प्रेशर. कोणचं प्रेशर आहे? ATM प्रेशर म्हणजेच ऍटमॉस्फेरिक प्रेशर. अलग. तर आता ऍटमॉस्फेरिक प्रेशर, ऍटमॉस्फेरिक प्रेशर मध्ये कसं घ्यायचं? ऍटमॉस्फेरिक प्रेशर कसं काढायचं? तर ऍटमॉस्फेरिक ह्याच्या थिअरीचं मी तुम्हाला लिहून देईन, किंवा नोट्स लिहून टाकेन. ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय? द प्रेशर exerted by the atmosphere on a surface which is in contact with the atmosphere. हा, जो सरफेस ऍटमॉस्फिअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला त्याच्यावर जे ऍटमॉस्फिअर प्रेशर एक्झर्ट करतं त्याला म्हणतं ऍटमॉस्फेरिक प्रेशर. आता जे आपल्यावर प्रेशर एक्झर्ट व्हायला लागलंय ते कोणचं प्रेशर आहे? ऍटमॉस्फेरिक प्रेशर. लक्षात. समज एखादा सरफेस आहे, तुम्ही हवेत ठेवला, त्याच्यावर जे प्रेशर एक्झर्ट व्हायला लागलं ते कोणचं प्रेशर राहील? ऍटमॉस्फेरिक प्रेशर. प्रेशर, द प्रेशर एक्झर्टेड बाय atmosphere on a surface which is in contact with the atmosphere. The pressure exerted by atmosphere on a surface, ATM म्हणजे atmosphere, on a surface which is in contact with atmosphere. The pressure exerted by the atmosphere on a surface which is in contact with the atmosphere. याला काय म्हणतो आपण? ऍटमॉस्फेरिक प्रेशर. याला काय म्हणतो आपण? ऍटमॉस्फेरिक प्रेशर. आता बघा, स्टँडर्ड व्हॅल्यू असते ऍटमॉस्फेरिक प्रेशरच्या. ऍटमॉस्फेरिक प्रेशरच्या काय असत्या? स्टँडर्ड व्हॅल्यू असतात. त्या तुम्हाला पाठ पाहिजे. तर सगळ्यात पहिले स्टँडर्ड व्हॅल्यू सगळ्या व्हॅल्यू लिहून टाकतो. 1.01325 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर. 1.01325 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 101.325 KPa किलो पास्कल. 1.01325 बार. तुम्हाला माहिती न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच बार. म्हणजे 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच काय असतं? बार. लक्षात. एवढ्याच्या जागी तुम्ही बार लिहू शकता. नंतर 760 mm ऑफ Hg. हे कसं येतं तुम्हाला सांगा. 760 mm ऑफ Hg. नंतर 10.3 मीटर ऑफ वॉटर. 10.3 मीटर ऑफ वॉटर. या स्टँडर्ड व्हॅल्यू ऍटमॉस्फेरिक प्रेशर. काय आहे? स्टँडर्ड व्हॅल्यू ऍटमॉस्फेरिक प्रेशरच्या. ही इन टर्म्स ऑफ हेड. हे काय? इन टर्म्स ऑफ प्रेशर हेड. लक्षात. ह्याच्या दोन्ही व्हॅल्यू आहे इन टर्म्स ऑफ प्रेशर हेड, आणि ह्या ज्या व्हॅल्यू आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये, ही किलो पास्कल मध्ये आणि ही बार मध्ये. लक्षात. नंतर हे झालं ऍटमॉस्फेरिक प्रेशर. द प्रेशर एक्झर्टेड बाय ऍटमॉस्फिअर ऑन अ सरफेस विच इज इन कॉन्टॅक्ट विथ द ऍटमॉस्फिअर. जो सरफेस ऍटमॉस्फिअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला त्याच्यावर जे ऍटमॉस्फिअर प्रेशर एक्झर्ट करतं त्याला काय म्हणतो आपण?
ऍटमॉस्फेरिक प्रेशर. हा, नाहीतर आपण काय केलं असतं, जर ऍटमॉस्फेरिक प्रेशर आपल्याला गेज प्रेशर लागतं. आता काय लागतं आपल्याला? गेज प्रेशर. जर ऍटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा जास्त जे प्रेशर असतं त्याला काय म्हणतो आपण? गेज प्रेशर. हा, ऍटमॉस्फेरिक प्रेशर झाल्यानंतर आता आपण पुढचं बघूया गेज प्रेशर. लक्ष द्या आता. हे झालं ऍटमॉस्फेरिक प्रेशर. आता गेज प्रेशर. गेज प्रेशर. गेज प्रेशर. हा, प्रेशर. द प्रेशर above atmospheric pressure is called as gauge pressure. मी तुम्हाला आता बोलतो बोलतो थांबलो ना, तर ते ह्याच्यासाठी थांबलो होतो. द प्रेशर अबाव ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज कॉल्ड गेज प्रेशर. गेज प्रेशर. द प्रेशर अबाव ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज कॉल्ड एज अ गेज प्रेशर किंवा पॉझिटिव्ह प्रेशर पण म्हणतो याला आपण. पॉझिटिव्ह प्रेशर. बघा मित्रांनो, आपल्या गाडीमध्ये टायरमध्ये हवा मारताना आपण काय असतं, हे प्रेशर असतं, ते गेज प्रेशर. आपण काय करतो, डायरेक्ट ऍटमॉस्फिअरला ठेवतो का टायर उघडं? नाही. आपण काय करतो, पहिले ते कॉम्प्रेसर मध्ये हवा घालतो. कॉम्प्रेसर त्याला कॉम्प्रेस करतं, प्रेशराईज करतं, आणि मग ती प्रेशराईज केलेली हवा टायर मध्ये जाते. आलं लक्षात? हा, तर मग ते कोणचं प्रेशर असतं? गेज प्रेशर. द प्रेशर विच इज अबाव ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज कॉल्ड एज अ गेज प्रेशर. जे प्रेशर ऍटमॉस्फेरिक प्रेशरच्या पेक्षा जास्त असतं त्यालाच काय म्हणतो आपण? गेज प्रेशर. म्हणजे ते मोजता येतं. ते प्रेशर काय असतं? मोजता येतं. त्यालाच काय म्हणतो आपण? गेज प्रेशर. द प्रेशर विच इज अबाव ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज कॉल्ड एज अ गेज प्रेशर. आणि व्हॅक्युम प्रेशर. व्हॅक्युम प्रेशर मध्ये हे गेज प्रेशर, हे व्हॅक्युम प्रेशर. द प्रेशर, द प्रेशर विच इज बिलो atmospheric pressure, below atmospheric pressure is called negative pressure. Negative pressure किंवा vacuum pressure. Vacuum pressure. The pressure which is below atmospheric pressure is called as a negative pressure or vacuum pressure. समजलं? नंतर पुढचं बघू. ऍब्सोल्यूट प्रेशर. ऍब्सोल्यूट प्रेशर. लक्षात, जे झिरो लाईन पासून जे प्रेशर मेजर करते त्याला आपण काय म्हणत असतो? ऍब्सोल्यूट प्रेशर. बघा, जर डेफिनेशन मध्ये दोन प्रकारे पासून मेजर करू शकता तुम्ही. झिरो व्हॅक्युम पासून. जे झिरो व्हॅक्युम पासून म्हणजे समुद्र सपाटीच्या एकदम खालच्या लेवल पासून जे प्रेशर मेजर करतो त्याला काय म्हणतो आपण? ऍब्सोल्यूट प्रेशर. हा, किंवा ती पण एक स्टँडर्ड डेफिनेशन आहे, किंवा असं पण लिहू शकता, द सम ऑफ द सम ऑफ द सम ऑफ atmospheric pressure and gauge pressure. Gauge pressure is called what's the pressure? Absolute pressure. Absolute pressure. The sum of atmospheric pressure and gauge pressure is called as a absolute pressure. P absolute is equal to P ATM, atmosphere, plus minus gauge. जर निगेटिव्ह प्रेशर असेल तर मायनस, पॉझिटिव्ह असेल तर प्लस. हे झालं तुमचं ऍब्सोल्यूट प्रेशर. कोणत्या कोणत्या टाईपचे प्रेशर बघितले तुम्ही? ऍटमॉस्फेरिक प्रेशर, पॉझिटिव्ह गेज प्रेशर, निगेटिव्ह गेज प्रेशर आणि ऍब्सोल्यूट प्रेशर. लक्षात? हा, त्याची डायग्राम दाखवतो तुम्हाला मी. रिलेशनचे हे रिलेशन जर आलं तर हे रिलेशन लिहायचं. जर तुम्हाला म्हणले ऍब्सोल्यूट प्रेशर, ऍटमॉस्फेरिक प्रेशर आणि गेज प्रेशरचं रिलेशन लिहा, तर हे रिलेशन आलं लक्षात? हा, तर आता बघा, ही झिरो लाईन असते, झिरो व्हॅक्यूम.
इथून जे आहे हे ऍटमॉस्फेरिक प्रेशर, त्याच्या वर आहे हा, हे काय झालं गेज प्रेशर. हा, आणि ह्या दोघांची जी सम आहे ती काय झाली ऍब्सोल्यूट प्रेशर. काय झाली ऍब्सोल्यूट प्रेशर. हा, आणि हे गेज प्रेशर ऍटमॉस्फेरिक प्रेशरच्या जे खाली ते काय झालं व्हॅक्युम प्रेशर. काय झालं, ही समज ऍटमॉस्फेरिक प्रेशरची लाईन आहे, त्याच्या जे खाली आहे ते काय झालं व्हॅक्युम प्रेशर. काय असतं व्हॅक्युम प्रेशर. समजलं. हा, तर हे असं डायग्राम पण लक्षात ठेवायचे. जे ऍटमॉस्फेरिक प्रेशरच्या खाली असतं त्याला काय म्हणतो आपण व्हॅक्युम प्रेशर. समजलंय. हा, हे झाले टाइप्स ऑफ प्रेशर आणि एसआय युनिट ऑफ प्रेशर. आता बघू आपण पुढचं. प्रेशर हेडची पण कन्सेप्ट त्याच्यात आपली झाली. आता बघा नेक्स्ट. आता आपण प्रेशर मेजरमेंट मध्ये, आता प्रेशर मेजरमेंट प्रेशर मेजरमेंट प्रेशर मेजरमेंट मध्ये सगळ्यात महत्वाचं टॉपिक आहे मित्रांनो मॅनोमीटर. मॅनोमीटर इज अ डिव्हाइस विच युज्ड फॉर मेजरिंग द प्रेशर. मॅनोमीटर काय आहे, असं डिव्हाइस आहे ते कशासाठी वापरते प्रेशर मेजर करण्यासाठी वापरते. मॅनोमीटर असं डिव्हाइस आहे ते कशासाठी वापरते प्रेशर मेजर करण्यासाठी वापरते. हा, तर मॅनोमीटर प्रेशर मेजरमेंट मध्ये सगळ्यात पहिले आपण पाहणार आहोत मॅनोमीटर. काय पाहणार आहोत मॅनोमीटर. तर मॅनोमीटर मध्ये सगळ्यात पहिलं मॅनोमीटर आहे सिंपल मॅनोमीटर. सिंपल मॅनोमीटर मध्ये दोन टाईप आहे, एक पिझोमीटर, एक पिझोमीटर पिझोमीटर आणि दुसरं आहे सिंपल युट्यूब मॅनोमीटर. पिझोमीटर मध्ये पिझोमीटर मध्ये आपण पहिलं पाहणार पिझोमीटर कसं असतं ते पाहणार आहे. लक्षात. आता पिझोमीटर हे पहा, हे असं पिझोमीटर असतं. लक्षात. हे काय असतं पिझोमीटर. हा, त्याला काय करतो आपण पाईपला कनेक्ट करतो. हे जे आपलं पाईप आहे काय करतो आपण त्याला पाईपला कनेक्ट करतो. हा, आणि या पाईप मध्ये असतं लिक्विड. पाईप मध्ये काय असतं लिक्विड. तर पाईपला जेव्हा कनेक्ट करता तुम्ही पिझोमीटर, हा, तर ते जे लिक्विड आहे ते काय होईल पिझोमीटर मध्ये राईज होईल. काय होईल ते लिक्विड पिझोमीटर मध्ये राईज होईल. तर मग ते राईज झालेलं लिक्विड पाईपच्या सेंटर पासून तर इथपर्यंत ते हाईट काय राहील एच. हा, राईज झालेल्या लिक्विडची हाईट काय राहील एच मानू आपण. आणि प्रेशर तुम्हाला कसं काढता येईल पी इज इक्वल टू रो जी एच. रोची तुम्हाला लिक्विडचं माहित. समज रोची आहे वॉटर, लिक्विड आहे वॉटर, तर रोजी ची व्हॅल्यू किती राहील 9810 रो इंटू जी ची. लक्षात. आणि एच मग तुम्हाला प्रेशर ऑफ वॉटर ह्या पाईप मधलं भेटेल. पण पिझोमीटर डिसएडव्हान्टेज काय, हे फक्त पॉझिटिव्ह प्रेशर मेजर करतात. हा, निगेटिव्ह प्रेशर मेजर करत नाही. कारण की बघा जर हे ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे ह्याच्यापेक्षा जर कमी प्रेशर असेल तर ते राईज होणारच नाही ना. लक्षात. आणि इथं ते दाखवता येणार नाही आपल्याला. लक्षात. तर त्याच्यामुळे हे जे काय असतं पाईपचं प्रेशर म्हणजे पी ए पाईप घेतला आपण, त्या पाईपचं प्रेशर जर जास्त असेल ऍटमॉस्फिअर पेक्षा तरच हे प्रेशर मेजर करता येईल. लक्षात. म्हणजे मग काय होतं जास्त असल्यामुळे काय होतं ते पाणी वरी जातं. हा, वरी गेलं की तुम्हाला काहीतरी डिफरन्स भेटतो, हाईट भेटते या पाईपच्या सेंटर पासून. ती हाईटला जर स्पेसिफिक वेटनी मल्टिप्लाय केलं रोजीनी तर तुम्हाला काय भेटतं प्रेशर. हा, त्याच्यावर प्रॉब्लेम येत नाही. पिझोमीटर याच्यात कसं लिहायचं पिझोमीटर मध्ये ते पण सांगतो. इट इज अ सिंपल टाइप ऑफ मॅनोमीटर. हा, सिंपल टाइप ऑफ मॅनोमीटर. इट इज अ मेडअप ऑफ अ ग्लास ट्यूब. इट इज अ मेडअप ऑफ अ ग्लास ट्यूब. कशाने बनलेलं आहे हे ग्लास ट्यूबनी. ग्लास ट्यूबनी बनलेलं आहे. हा, वन एंड ऑफ विच इज कनेक्टेड टू द पॉइंट वेअर प्रेशर इज टू बी मेजर. एक एंड कुठं कुठं कनेक्ट केलेला आहे याचा ज्या पॉइंटला आपल्याला प्रेशर मेजर करायचं
त्या पॉइंटला इथं, आणि ऑदर एंड इज फ्री टू atmosphere. Other end is free to atmosphere. For calculating the pressure, we use the formula P equal to rho GH. हा, तर समज मी इथे प्रेशर ऑफ वॉटर कॅल्क्युलेट केलं तर 9810 इंटू एच, हे झालं तुमचं पिझोमीटर. समजलं का सगळ्यांना? पिझोमीटर आलं लक्षात? व्यवस्थित करायचं. हा, पिझोमीटर मध्ये आता आपण हा लिहून घे व्यवस्थित. पिझोमीटर मध्ये कसं लिहायचं, तर मी पुन्हा एकदा डायग्राम काढतो. हा पाईप आहे. आणि हे पिझोमीटर. हा, ह्या पाईप मध्ये कोणतरी लिक्विड आहे आणि ते राईज झालं. ही जे सेंटर पासूनची हाईट एच. हा, लिहिताना काय लिहायचं? मीटर इज अ डिवाइस मेड अप ऑफ मेड अप ऑफ मेड अप ऑफ ग्लास ट्यूब. कशाने बनलेलं हे? ग्लास ट्यूब. वन एंड ऑफ विच is connected to point where pressure is to be measured. And other end is free to ATM, atmosphere. आलं लक्षात? By using P equal to rho GH, we measure pressure. याचा नोट्स देईल मी तुम्हाला. हा, निगेटिव्ह प्रेशर मेजर करण्यासाठी याचा वापर होत नाही. फक्त पॉझिटिव्ह प्रेशर मेजर करतं, हे त्याचं लिमिटेशन. आणि जास्त हाय प्रेशर हे मेजर करू शकत नाही. आलं लक्षात? हा, आता बघा नेक्स्ट, सिंपल युट्यूब मॅनोमीटर. सिंपल युट्यूब मॅनोमीटर. हा, सिंपल युट्यूब मॅनोमीटर. मित्रांनो, सिंपल युट्यूब मॅनोमीटर आता काय करू आपण? आज एवढं बस झालं, कारण की एवढं पहिले तुम्ही लक्षात घ्या. सिंपल युट्यूब मॅनोमीटर हे पुढच्या लेक्चरला. आलं लक्षात? धन्यवाद.